प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे 1 जुलैपासून रेल्वेच्या तिकीट दरात आता वाढ होणार आहे। ही दरवाढ काही विशिष्ट श्रेणींसाठी लागू होणार असून किमान दरवाढ ही 1 पैसा प्रति किलोमीटर इतकी आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यापासून म्हणजे जुलैपासून रेल्वे प्रवास थोडासा महाग होऊ शकतो। मध्यमवर्गीय असलेल्या कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अतिशय परवडणारा आहे, तर भारतात रेल्वेचा प्रवास हा अतिशय स्वस्त समजला जातो। त्यामुळे अनेक वर्षांनंतर रेल्वेचं भाडं वाढवलं जाणार असल्याचं रेल्वे बोर्डाच्या वतीनं सांगण्यात आलंय। ही भाडेवाढ नेमकी कशी असेल आपण पाहूयात। 500 किलोमीटर पर्यंतच्या सामान्य द्वितीय श्रेणी भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। सेकंड क्लासचं भाडं वाढवण्यात आलेलं नाहीये। 500 किलोमीटर पर्यंत सामान्य मेल एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन एसी भाड्यात प्रति किलोमीटर 1 पैशानं वाढ केली आहे। म्हणजे 500 किलोमीटरच्या वर जर तुमचा प्रवास असेल तर ही वाढ असेल। एसी प्रवर्गासाठी प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ होऊ शकते। प्रवाशांचा प्रवास हा 500 किलोमीटर पर्यंत असेल तर तिकिटाच्या भाड्यात कोणताही बदल केला जाणार नाही आहे। त्यामुळे 500 किलोमीटरच्या वर जर प्रवास असेल तरच एसी आणि नॉन एसी यामध्ये प्रत्येकी 2 पैसे प्रति किलोमीटर आणि 1 पैसा प्रति किलोमीटर अशी वाढ केली जाणार आहे।